नमस्कार मंडळी. 2016च्या सप्टेंबर ऑक्टोबर मधली गोष्ट आहे. गावागावातली मोबाईलची दुकानं दिवस दिवस गच्च भरायला लागली होती. गावातल्या बऱ्यापैकी सगळ्यांकडे सेम टू सेम फोन दिसायला लागले होते. क्रोमवरून MP3 गाणी डाउनलोड करणारी कॉलेजची पोरं दिवस दिवस युट्यूबवर गाणी बघायला लागली होती. त्याच काळात लय जणांनी अँड्रॉइड फोन सुद्धा घेतले आणि त्या सगळ्यांच्या तोंडावर एकाच माणसाचं नाव होतं, मुकेश अंबानी. रिलायन्स कंपनीनं जिओचे फोन्स आणि जिओचे सिम कार्ड लॉन्च केले होते. मुकेश अंबानींनी जिओच्या ग्राहकांना 31 डिसेंबर 2016 पर्यंत अनलिमिटेड नेटची सेवा चालू करून दिली होती, ती पण अगदी फुकट. आणि मग भर उन्हाचं ग्राउंडवर 100 रुपयांसाठी मॅचेस लावणाऱ्या पोरांचे लोंढेच्या लोंढे दिवसभर मोबाईल घेऊन बसायला लागले. कुणी युट्यूबचा फडशा पाडला, कोण पिक्चर डाउनलोड करू लागलं, तर कुणी आणखी काय. IPLच्या सीझनच्या संध्याकाळी मालिका की मॅच ही होणारी भांडणं बंद झाली, कारण मॅच बघणारे आता टीव्हीवर न बघता हॉटस्टारवर मॅच बघू लागले होते. आणि याचं कारण होतं जिओने दिलेलं 4G इंटरनेटचं वरदान. मंडळी, आज या गोष्टीला जवळपास 8 वर्ष होत आली, पण तेव्हा आपल्याला लागलेली ही सवय आता सुटत नाहीये. मंडळी, नंतर या फुकट नेटच्या जागी महिन्याचे नेट पॅक आले, पॅक्सचे रेट्स वाढले, पण महिन्यासाठी अवघं 1 GB नेट मिळणाऱ्या दरात दिवसाला 2 GB नेट मिळू लागलं आणि सगळं पब्लिक त्या नेटचा पुरेपूर वापर करून घेऊ लागलं. शनिवार रविवारी नवीन आलेल्या पिक्चरची CD घरी आणून बघणारे आपण पिक्चर रिलीज झाला की दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या वेबसाईटवरून पिक्चर डाउनलोड करून बघायला लागलो. मग आपला जगभरातल्या सिनेमाशी संबंध येऊ लागला आणि त्याबरोबरच वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सचे. आणि याच काळात भारतात आलं होतं जगभरातील सगळ्यात मोठी व्हिडिओ स्ट्रीमिंगची सेवा देणारं नेटवर्क, नेटफ्लिक्स. मग हॉटस्टारवर मॅच बघणं असो किंवा जिओ सिनेमावर TV बघणं, आपल्याला या साऱ्या OTT प्लॅटफॉर्मची सवय होऊन गेली. यातलाच एक महत्वाचा आणि सगळ्यात प्रसिद्ध माध्यम म्हणजे नेटफ्लिक्स. याच नेटफ्लिक्सची सुरुवात आजच्याच दिवशी झाली होती. त्या निमित्तानं थोडक्यात जाणून घेऊयात नेटफ्लिक्सचा इतिहास आणि नेटफ्लिक्स बद्दलच्या काही रंजक गोष्टी. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. मंडळी, नेटफ्लिक्सची सुरुवात झाली 29 ऑगस्ट 1997ला. मार्क रँडॉल्फ आणि रीड हेस्टिंग्ज या दोघांनी नेटफ्लिक्सची सुरुवात केली. आता या नेटफ्लिक्सच्या स्थापनेमागं सुद्धा एक भारी किस्सा आहे बरं का. त्या काळी ब्लॉकबस्टर नावाची कंपनी सिनेमाच्या DVD भाड्यानं देण्यासाठी प्रसिद्ध होती. या कंपनीची त्या काळात सुमारे 9000च्या आसपास रेंटल स्टोअर्स होते. यातल्याच एका रेंटल स्टोअरमधून रीड हेस्टिंग्ज यानं एका चित्रपटाची DVD भाड्यानं घेतली. पण ही DVD परत करायला त्याला थोडा उशीर झाला आणि तसा उशीर झाल्यामुळं ब्लॉकबस्टर कंपनीच्या रेंटल स्टोअरने त्याच्याकडून तब्बल $40 एवढी लेट फी दंड म्हणून घेतली. आणि याच गोष्टीचा राग रीड हेस्टिंगच्या मनात बसला होता आणि म्हणून ग्राहकांना कमीत कमी किमतीत कोणत्याही प्रकारची लेट फी न आकारता DVD भाड्याने देण्यासाठी आपण इंटरनेटच्या माध्यमातून काहीतरी पर्याय उपलब्ध करावा असा विचार त्याच्या डोक्यात आला. आणि मग याच विचारातून त्यानं आपला मित्र मार्क रँडॉल्फ याला सोबत घेऊन नेटफ्लिक्सची वेबसाईट तयार केली. आता नेटफ्लिक्सच्या नावामागचं गुपित सुद्धा तुमच्या लक्षात आलंच असेल. नेट म्हणजे इंटरनेट आणि फ्लिक्स म्हणजे चित्रपट, अर्थात इंटरनेटवर सिनेमा उपलब्ध करून देणारे माध्यम. जसं आपण दुकानातून भाड्यानं CD आणायचो, तीच सुविधा नेटफ्लिक्स त्याच्या ग्राहकांना पुरवायचं, फक्त ऑनलाईन पद्धतीनं. म्हणजे नेटफ्लिक्स कंपनी आपल्या ग्राहकांना मेलवरून सिनेमाच्या DVD भाड्यानं द्यायची. कस्टमरने त्यांना ऑर्डर दिली की त्या सिनेमाची DVD ग्राहकाला पोस्टाने पोच केली जायची. सन 2000 मध्ये कंपनीच्या चालकांनी एक अनोखा प्लॅन बाजारात आणला, ज्यात ग्राहकांना एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनमध्ये अमर्याद DVD दिल्या जाणार होत्या. या मॉडेलचं नाव होतं ऑल यू कॅन वॉच सबस्क्रिप्शन मॉडेल. या प्लॅनमुळे नेटफ्लिक्सचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात वाढला, पण अर्थातच त्यांची स्पर्धा सुरू होती ती ब्लॉकबस्टरशी. मेलवरून DVD मिळवण्यासाठी अनेक दिवस वाट पाहण्यापेक्षा ग्राहक रेंटल स्टोअर्सवर जायचे आणि तिथून DVD घ्यायचे आणि पाहायला पसंती द्यायचे. त्यामुळे ब्लॉकबस्टर सोबत असणाऱ्या तगड्या फाईटमुळे नेटफ्लिक्स पैसे गमावत होता, पण कोणतीच लेट फी नाही. शिवाय ग्राहकांना खेचण्यासाठी नेटफ्लिक्स वारंवार राबवत असलेल्या योजना यामुळे नेटफ्लिक्सकडे लोक आकर्षित होऊ लागली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भागात रेंटल स्टोअर नसताना आपल्या आवडीची DVD ऑनलाईन ऑर्डर करण्याची सुविधा आणि विलंब शुल्काची आकारणी न करणं. यामुळे नेटफ्लिक्स ब्लॉकबस्टरवर भारी पडत होतं. त्यातच 2002 मध्ये नेटफ्लिक्सनं आपला पहिला IPO बाजारात आणला. त्यातून त्यांची कंपनी फायद्यात आली नाही, पण त्यांना मोठ्या प्रमाणावर पैसा मिळाला. या स्पर्धेत टिकण्यासाठी ब्लॉकबस्टरनं सुद्धा पुढे ऑनलाईन DVD पुरवण्याच्या सुविधेची सुरुवात केली, पण आधीपासूनच मार्केट ग्रॅब केलेल्या नेटफ्लिक्स पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. तोपर्यंत नेटफ्लिक्स फायद्यात येऊ लागली होती. जानेवारी 2007च्या दरम्यान नेटफ्लिक्सनं ऑनलाईन स्ट्रीमिंगचा ऑप्शन उपलब्ध करून दिला आणि स्वतःचे शोज काढायला सुरुवात केली. झालं,
नेटफ्लिक्सनं अमेरिकेतील एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर कब्जा करायला सुरुवात केली होती आणि शेवटी 2016 मध्ये नेटफ्लिक्सनं आपली सेवा भारतासाठी सुद्धा खुली केली. तेव्हा नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स म्हणाले होते की 1998 मध्ये आम्ही आमच्या कंपनीचं नाव नेटफ्लिक्स ठेवलं कारण आम्हाला विश्वास होता की इंटरनेटवर आधारित चित्रपट भाड्यानं देणं हे भविष्याचं प्रतिनिधित्व करू शकतं. सामग्री आणि तंत्रज्ञानाच्या अडथळ्यामुळे ऑनलाईन मूव्ही पाहण्याचा पर्याय स्वीकारण्यास ग्राहकांना अनेक वर्ष लागतील, पण भविष्यकालीन यशाच्या दृष्टिकोनातून नेटफ्लिक्ससाठी पहिले पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. 2007 मध्ये नेटफ्लिक्सनं $1 बिलियन पेक्षा जास्तची कमाई केली. नेटफ्लिक्सनं आपल्या सेवा एकाच वेळी बाजारात न आणता टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्यांना जोडला गेलेला ग्राहक त्यांच्यापासून दूर जाणं जवळजवळ अशक्य बनलं. भारतात 2016 नेटफ्लिक्स लॉन्च होताना रीड हेस्टिंग्स म्हणाले होते, इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही कधीही कुठेही आणि कोणत्याही डिव्हाइसवर पाहण्याची शक्ती ग्राहकांच्या हाती देत आहोत. त्यावेळी नेटफ्लिक्सचा मंथली प्लॅन 500, 750 आणि 800 रुपये प्रति महिना असा 3 टप्प्यात होता. पहिला महिना ग्राहकाला फ्री होता. आता हेच चार्जेस 149 रुपयांपासून 649 रुपयांपर्यंत आले. पण अवघ्या 8 वर्षात नेटफ्लिक्स अनेकांच्या मूलभूत गरजांपैकी एक बनत चालले. नेटफ्लिक्सवर बघायला मिळणारा जगभरातील तगडा कॉन्टेंट हे त्यामागचं महत्वाचं कारण. आज नेटफ्लिक्सवर येणाऱ्या कॉन्टेंटवरून नेटफ्लिक्सवर विविध स्तरावरून टीका सुद्धा होत असते. प्रामुख्याने नेटफ्लिक्समुळे भारतात रुजत चाललेली बिंज वॉच परंपरा, याशिवाय कोणताही सेन्सरचा प्रतिबंध नसल्यामुळे शिव्यांचा होणारा भडीमार आणि अश्लीलता असणारा बराच मोठा सिनेमांचा साठा नेटफ्लिक्सवर असल्यामुळं त्यावर विरोध दर्शवला जातो. पण असं असून सुद्धा नेटफ्लिक्स आपले पाय खोलवर रुजवत आहे, हेच अंतिम सत्य. मंडळी, तुम्हाला हा नेटफ्लिक्सचा प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नेटफ्लिक्स बघणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत कॅरी ऑन मंडळी. धन्यवाद.